कोब्बरायचे टाळकरी, पक्वादेव मृदंगाचार्य, सोनबा ठाकरांनी ओळख करून दिली, भेट करून दिली. आणि तिसरा राजा लाभला देशाला, छत्रपती शिवराय. याच्यानंतर पुन्हा नाही, तसा नाही. असतील खूप पण तसा नाही. कनक, चक्रवेन, कृष्ण परमात्मा आणि रयतेचे राजे छत्रपती शिवराय. काय पायकीतले 6 सूत्र सांगितले, त्याच्यातला सूत्रानुस्वानुवाद मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा घेतला. काय धर्मनिरपेक्षता असावी राजे लोकांकडे. राजा रावणाला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी मारलं. नम्रता सांगतोय, नम्रता सांगतोय. रामचंद्रांनी मारलं तरी पण रावणाची पत्नी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या दर्शनाकरता चालल्यात. पांचट लोकांना याचं आश्चर्य वाटतं, कारण बुद्धीचा त्यांचा काही संबंध नसतो ना. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की जिच्या नवऱ्याला ज्यानं मारले त्याच्या पाया पडायला ही कशाला चालली असेल. रावणाचा नातू एक फार चंचल होता. 6 जिवंत राहिली होती, बाकी सगळी मेलती. आणि त्या नातवानं आजीला विचारलं, आजी, ज्या रामचंद्रांनी माझ्या आजोबाला मारलं त्यांच्या पाया पडायला कशाला जाती. राजे किती मोठे होते छत्रपती याच्यावर सांगतोय. म्हणून रामायणात घुसलोय. चाल बाळा, बघून घेऊ आपण तुझ्या आजोबापेक्षा रामचंद्रांकडे काय शिल्लक येतं. रावणाचं पार्थिव लाकडावर टाकलेलं आहे, काही वेळाला ते पेटवायचंय. आणि आपल्या पतीसोबत ती सती जात होती. आता सतीची पद्धत बंद झाली. कायद्याच्या चौकटीला मान्यता द्या. चौकोनी चिता रचली, हातामध्ये सूप घेतलं, सुवासनीला हळदी कुंकू देत देत प्रभू रामचंद्राकडे चालली. समुद्राच्या एका कडेला वाळवंटामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र गालाला हात लावून बसलेली होती. तेवढ्या अवकाशात पाठीमागनं मंदोदरी गेल्या. नम्रता कशाला म्हणायची सांगतोय. मंदोदरी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पाठीमागे उभ्या होत्या. एका भारदस्त राजाची बायको होती. जोंजाळ साहेब तिच्या नवऱ्याची एक चौकटी इकल्यावर 13-12 खासदार. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. गुणिले 7 कोटी. एवढ्या श्रीमंताची बाई, एवढ्या श्रीमंताची बाई. तिच्या नवऱ्याकडे 127 विद्वान होते. आपण हे टपराचे विमान पाहतो. पुष्पक विमान तयार करणारा तत्वकुंभ नावाचा विद्वान भारत देशातला व्यक्ती हा तिच्या नवऱ्याकडे होता. त्याचं नाव होतं तत्वकुंभ नावाचा व्यक्ती. एवढ्या प्रचंड श्रीमंत व्यक्तीची कन्या, चुकून बोललो, पत्नी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पाठीमागे उभं राहिल्या. सूर्य विरुद्ध दिशेला होते म्हणून मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या बाजूला एका स्त्रीची सावली पडलेली आहे. रामचंद्रांनी गालाचा हात खाली काढला, बसल्या बसल्या कंबर वाकली, मान वाकली आणि त्या स्त्रीच्या छायेला, त्या सावलीला नवनाथ नमस्कार केला. आणि मंदोदरीनं पाठीमागून नमस्कार केला. निघाल्या. ती एक स्त्री आपल्याला नमस्कार करते. तिच्या हातात बांगड्या होत्या, ती घालीत होती बांगड्या, नवऱ्याला घालीत नव्हती. म्हणून बांगड्याचा आवाज आल्यावर लक्षात आलं कोणीतरी आपली स्त्री पाया पडते. मागं फिरून पाहिलं तर माय शब्द वापरला. जीवनात कोणाच्या पुढं न वाकलेला रावणाचा नातू जोंजाळ साहेब मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पुढे वाकला. याचं एकमेव कारण होतं की ज्याची पत्नी माझ्या आजोबानं हरण केली तरी पण तो माझ्या आजीला माय म्हणतोय. हा जगातला पहिला राजा, त्याचं नाव आहे रामचंद्र. पहिला राजा विरोधकाच्या पत्नीला आई म्हणतोय. आणि रामचंद्राने विचारलं, मी छत्रपतींच्या बाबतीत बोलतोय, जगाला लाभलेला तिसरा राजा. तिसरा राजा. आपलं नशीब जोंजाळ साहेब खोटे, पुन्हा आपल्याला असे भेटणार नाहीत. मला असं वाटतं आपला भारत 3 वरच संपणार आहे, चौथा नाही मिळणार. कारण तितकं पुण्य नाही आपलं. हो. काढतील काही माणसं, मला वेड्यात काढतील. कीर्तनात उभं केलंय म्हणजे काही बोलतोय. मला नाही वाटत की छत्रपती सारखा आदर्श राजा, माझे रयतेचे राजा, मर्यादेचे उल्लंघन न करणारे राजे आता नाही. कारण आपलं तेवढं नशीब नाही, आपण तितके पुण्यवान नाहीत. ही लोक आपल्याला भेटतील.
मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने विचारलं, आईसाहेब तुमच्या मालकाला मशानभूमीत पेटवायला नेले, आता तुम्ही सती जाणार आहेत, माझ्याकडे कशाला आलतात? काही नाही, तुमच्याकडे एक बघायला आलते की माझ्या पतीपेक्षा तुमच्याकडे काय वेगळं आहे की तुम्ही माझ्या पतीला मारले? माझे पती अजिंक्य आहेत, तरी तुम्ही कसं मारले? मग कळालंय? होय. काय कळालं? एकच कळालं, माझ्या पतीकडे एक होतं, सुंदर मुलगी दिसली की लग्न करावं वाटते, हे माझ्या पतीकडे गुण होता, म्हणून 80,000 लग्न केले. सुंदर मुलगी दिसल्याच्या नंतर तिच्यासोबत लग्न करावं हा माझ्या पतीचा गुण होता, आणि परस्त्रीची सावली पाहिल्याच्या नंतर माय म्हणून पाया पडता हा तुमच्याकडचा गुण होता, आणि म्हणून तुम्ही माझ्या मालकाला मारले. झालं माझं काम, मी येते मी. पण रामचंद्रातला आणि छत्रपतीतला फरक सांगू का जोंजाळ साहेब? रामचंद्रांनी रावणाच्या पत्नीला नमस्कार केला, त्या अर्थी रावण हा ब्राह्मण आहे. रामचंद्रांनी नमस्कार केला असेल काही नवल नाही. एका विद्वानाची पत्नी नमस्कार केला असेल काही नवल नाही. पतिव्रता आहे, एक बी शब्द नवऱ्याच्या विरोधात नाही. 2 घंटे महादेवाला पाणी घाली ती, नवऱ्याला उपाशी पाठी ती, अशी वाटूळ नाही. अशा कुंटाला न दिसत्यात. नवरा तिकडे वडापाव खाऊन ड्युटी करायला आहे आणि ही महादेवाला भिजवायली. सर्दी झाली त्याला, सर्दी झाली महादेवाला, सर्दी सर्दी. पांडुरंगाला 1.25 लाख मंजुळा वाहिल्या आणि नवऱ्याला टायमाला पाणी देत नाही. अशी बाई दिसली की गाय कापल्याचं पाक लागतंय. गळ्याची शपथ खोटं सांगत नाही, मी वाचून बोलतोय. आपल्या संप्रदायामध्ये मालकाचं दर्शन घेणाऱ्या स्त्रीला पतिव्रता म्हणतात. जी नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडती, तिच्या पापानं महाराजच जळण. आणि नवऱ्याच्या पाया पडणाऱ्या बाईचं देव ऐकतो. काही अंतरावर पैठणचे मालक आहेत जोंजाळ साहेब. पैठणच्या मालकांकडे पंढरपुरातला मालक 36 वर्षे धोत्र आणि लुगडे धुवाला होता. हे गिरिजा काकींची पुण्यवती, ज्या माऊलीनं आदर केला आपल्या पतीचा, हा पुरुषार्थ आहे. ऐका माझ्या माईंनो, चांगल्या स्त्री अंतकरणात ठेवा, देव तुमचं भलं करेल. मंदोदरीनं कधीही लंकेशाचा शब्द मोडला नाही. एका विद्वानाची पत्नी आहे, एका विद्वान ब्राह्मणाची पत्नी आहे, ब्रह्मदेवाशी संबंध असलेल्या नात्यातली आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी तिला आई म्हटले असतील, नवल आहे, पण पुढच्या नवला इतकं नवल नाही. किती नम्रता, किती नम्रता, किती हव्यास बाजूला जाळून टाकला असेल. ऐका पुढे. कल्याणच्या सुभेदाराची सून, तिच्या अंगाचा प्रकाश अमावस्याच्या दिवशी गव्हाळ रंगाचा पडत होता. अमावस्याच्या रात्री तिच्या दंतपंगती चमकत होत्या, इतकी सुंदर होती. जोंजाळ साहेब तिला नुसतं कोंडून ठुला असतं तरी 6 किल्ले भेटत होते, 6 किल्ले भेटत होते, 6 किल्ले. पण तिला आई म्हणून वापस केलंय. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी मंदोदरी आई साहेबांना आई म्हटलंय. ती गंध लावणाऱ्याच्या कुळातली होती, ती हिंदूच्या कुळातली होती. पण कल्याणच्या सुभेदाराची सून मुसलमानाच्या कुळातली होती. याला म्हणायचं राजा. काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान, तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान. म्हणून भारत देशाला लाभलेला राजनीतीतला, विदुराच्या नीतीतला तिसरा राजा कोण असेल तर छत्रपती शिवराय. आता ऐका नम्रता, भक्ती ते नमन. छत्रपती शिवरायांच्या गडावर देहूतल्या मालकांचे एक वारकरी एक चिठ्ठी घेऊन गेलते. चांगला ऐकतोय तुमच्या बाबतीत. माझ्याकडे व्हॉट्सअप नाही, मोठा मोबाईल नाही, पैसे आहेत बरं घ्यायला. मी सोन्याचा घेईन, माईकवर सांगतोय. त्याला हिरे लावलेला घेईल, 2-3 सुटकेस भर पैशाचा घेईल. मी शेती चांगली कसतो ना. एखाद्या वेळेस योग आला तर सुटकेस भर मोबाईल घेईन, म्हणजे उद्या कोणी म्हणू नये वारकरी भिकार चोट असते. वारकरी भिकारी आहेत पण पंढरीतल्या मालकाचे आहेत, हराम खोरायचे नाहीत.
हो, वारकऱ्यांच्या बाबतीत अस्मिता नीट ठेवा. हे 4-2 पुस्तकं वाचलेले पण वारकऱ्याच्या विरोधात बोलतेत. हे यशनी तुटलेले हाले आहेत समजायचं. रेडे ते यशनी तुटलेले, त्यांना काय कळते वारकरी कोण आहेत. तर तरी पण नसेल व्हॉट्सअप चॅटिंग, मोबाईल मोठा नसेल तरी चांगल्या फुलाचा सुगंध मात्र कुठपर्यंत जात असतो. धर्मनिरपेक्षित लाभलेलं एक तात्विक धर्मनिरपेक्षतेचं निर्माण केलेलं बीज, स्वर्गीय धर्मनिरपेक्ष वैकुंठवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं बी तुम्ही पेरायचं काम केले. तुम्ही यायच्या अगोदरच मी सांगितलंय. नाही तर बऱ्याच लोकांना बी भेटले होते, इकलं, काहीनं दळून खाल्लं, पण तुम्ही ते बी पेरले. त्याचं एकमेव कारण माझ्या 7079 गावं पाहिली महाराष्ट्रातली मी आतापर्यंत. त्याच्यातलं पहिलं कीर्तन आहे, सगळी भगवेच टोपेला आहेत. पहिला दंड. बघा बघा, आपल्या धर्माच्या बाबतीत ही कळकळ ठेवा. मी बी सांगितलं सुद्धा, कधी आमची लोक टोप्या घालत नाहीत. मला असं वाटतं न घालणाऱ्यानं हे मोबाईलवर पाहिल्यावर ते पण लाजतील. हा तुमचा सुगंध आहे आणि चांगल्या फुलाचा सुगंध तुम्ही कुठेही ठेवा. तो वेणीत लावा, तो हारात घाला, तो देवाच्या पिंडीवर ठेवा, भगवंताच्या पायावर ठेवा. त्याचा सुगंध घरात जात असतो. असा तुमचा कार्याचा पुरुषार्थ आहे, पोचतोय. छत्रपती शिवरायांच्या ठिकाणी तुकोबारायांच्या वारकऱ्यांना एक चिठ्ठी घेऊन पाठवलं. काय काम असेल तुकोबारायचं मला नाही सांगता येणार. मोठ्या लोकांची कामं मोठी असतात आणि त्यातली त्यात तुकोबारायचं काम म्हणजे काय काम असेल नवनाथ बाबा ते. आणि एका वारकऱ्यानं ती चिठ्ठी लिहून द्यायचं काम केलं. तर ते बाकीचे काही वारकरी म्हणले, एवढे तुम्हाला काय आनंद आहे चिठ्ठी नेऊन द्यायचं. एकच, ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवराय कीर्तनाला आले त्या त्या दिवशी मी गैरहजर होतो, म्हणून मला छत्रपती शिवराय बघायचेत एक, आणि माझ्या गुरुवर्यांचं काम करायचं तुकोबारायचं, हा दुसरा माझा मुद्दा आहे. म्हणून मी चाललो. तो पायी वारकरी तिथपर्यंत पोहोचले. गडाच्या पायथ्याला गेल्याच्या नंतर छत्रपती शिवरायांचे भालदार चोपदार उभेच होते. कोण? तुकोबारायांचा वारकरी आहे, विटेवरच्या मालकांचा वारकरी आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायांचा वारकरी आहे. वा महाराज, शिकवण अशी होती सानिध्यातल्या लोकांना. गडाच्या पायथ्याच्या भालदार चोपदारांच्या लक्षात आलं आपली राजे तुकोबारायांच्या पुढे नतमस्तक होतात आणि त्यांची वारकरी आली. तो भालदार चोपदार पळत गेले आणि किल्लेदारांना सांगितलं, किल्लेदार महाशय, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचे एक वारकरी आलेत. किल्लेदार पळतच आहे, पण किल्लेदाराला आवाज दिला, काय? तुकोबारायची वारकरी आली. सोबत पुन्हा एक व्यक्ती पळत होती. गडाच्या पायथ्याला आल्याच्या नंतर दंडाला धरून त्या वारकऱ्याला आतमध्ये आणलं. त्या वारकऱ्यानं समोर एक आपला बूट काढला. तो बूट साधा होता, साधा होता. मला असं वाटतंय 30 वर्षापूर्वी सगळीच वारकरी साधी होती आणि साधेपणात त्यांनी वारकरी संप्रदाय जिवंत ठेवला. आता आम्ही टपराच्या गाडीत बसणाऱ्यांनी अतिशहाणपणा केलाय. विठाला विठाला. त्या प्रतिमेच्या इकडे सरका, थोडेसे असे सरका, इकडे अलीकडे या. विठाला विठाला. ठीक आहे, आम्हाला गाड्या असतील बसायला, चांगल्या प्रतीची धोतरे आहेत, कपडे आहेत, जेवण्यासाठी सगळं काय आहे. पण आपण मागच्या लोकांना विसरायला नाही पाहिजे नवनाथ बाबा. कारण मागच्या लोकांनी पायी पायी जाऊन कीर्तनं केली, कन्या आंबाड्या घुगऱ्या खाऊन कीर्तनं केली, पायामध्ये जोडे नसताना 1 रुपया नारळ सुद्धा न मिळताना कीर्तनं केली. तुम्ही ते काम करता. या लोकांचा आदरोत्सवाद आम्ही अंतकरणात ठेवला पाहिजे आणि त्यांना अंतकरणात ठेवलं म्हणजे निश्चित आमच्यावर कृपा होईल. आमचेच घोडे नाही दामटायचे आम्ही. बूट काढला वारकऱ्याने, तो बूट उचलला आणि दाराच्या वरी एक कोपरा असतो कोनाडा, त्या कोनाड्यात ते बूट ठेवून टेकला, हात उचलून टेकला. बाकी कोणाची बूट नाही उचलली, एकच उचलला. समोर गेल्याच्या नंतर पाय धुण्यासाठी पाणी दिलं, रेशमाचं वस्त्र पाय पुसायला दिलं,
बसायला गालिचा टाकलेला आहे. ते शिवरायांचं वैभव होतं, ते छत्रपती शिवरायांचं वैभव होतं. चांदीच्या पेल्यामध्ये पाणी पिण्यासाठी आलंय. आवाज दिला, लक्ष्मी जी स्वयंपाकाची तयारी करा. तुकोबारायच्या सानिध्यातले वारकरी आलेत. नम्रता सांगतोय, नम्रता. स्वयंपाक तयार झाला, पंगती बसल्या. त्या पंगतीमध्ये भात वाढला, तुपाचं बुटका आलेला आहे. सगळ्यांच्या भातावरती तूप वाढलं. तुपाचं बुटकं वापस जात असताना एका व्यक्तीने हात केला आणि ते हातातलं बुटकं घेतलं आणि वारकऱ्याच्या भातावर जंजाळ साहेब सगळंच बुटकं रिचवलं. शेळके साहेब खाली बसलेत का? वा वा, छान. मी त्यांना आल्या आल्याच म्हणलं, वाघाचा वाढदिवस ठेवलाय. बऱ्याच लोकांना झुरळ खिशात घेऊन फिरायचा नाद आहे. आणि त्या झुरळाला दात नसतेत नवनाथ महाराज, पण ते टोकरलं तरी इथं खाऊंद होते. खाऊंद हा जुना शब्द आहे बरं का, तुमचा सुशिक्षित शब्द आहे. जखम विठाला विठाला. तुम्ही वाघाच्या मागे मागे फिरता, चांगले आहेत शेळके साहेब, छान आहे. वा. बसा बसा, आवाज करू नका. अर्ध बुटकं तूप भातावरती रिचवलंय. जेवण आटपलं आणि किल्लेदाराने विचारलं, वारकरी महाराज येण्यास कारण? कमरेला खोसलेली धोतराच्या गुड्यातली एक चिठ्ठी काढली आणि ती चिठ्ठी देऊन टाकली किल्लेदाराकडे. ती चिठ्ठी किल्लेदारानं राजेंकडे दिली. येतो मी. किल्लेदारानं सांगितलं, वारकरी महाराज आता 4 वाजलेले, इथं गडाचा पायथा ओलांडायला बराच वेळ होईल आणि गडाच्या भोवताल वाघिणी आणि शिवहिणी जणलेल्या आहेत. गडाच्या पायथ्याला काही कुत्री डुकरी जणलेल्या नव्हत्या, शिवहिणी जणल्या होत्या. जीवनभाऊ वारकऱ्याने सांगितलं, नाही येतोय मी. गडाच्या पायथ्याला खाली वारकरी तिथपर्यंत वाटे लावलं. ही सगळी जण वापस गेली. अंधार पडला. किल्ल्याचं दार लावल्या गेलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7, 7:30, 8 वाजता सूर्याची किरण अशी तेजस्वी पडलेली आहेत. त्या गवतावर पडलेलं ते दवांकुर, ते दव अगदी हिऱ्यासारखं चमकतं आणि त्याचा आनंद घेण्यासाठी किल्लेदार खाली उतरलेले आहेत. तेवढ्या अवकाशात एका झाडाच्या बुंथ्याला टेकन देऊन बसलेली वारकरी पाहिले. आश्चर्याचा धक्का बसला. महाराज जी रात्रभर कुठे होतात? या झाडाच्या बाजूला थोडीशी माती आहे, त्या मातीमध्ये वाघांचे ठसे होते. आणि तुम्हाला कसं जगले इथं तुम्ही? मी याच उंच फांदीच्या बेळक्यात बसलो होतो. वारकरी होता तो, वारकरी होता. किल्लेदाराने विचारलं, दादा आम्ही तुम्हाला सगळी व्यवस्था केली, किल्ल्यावरती थांबा म्हटलो, तरी तुम्ही थांबले नाही आणि इथे झाडावरती मुक्कामाला का राहिले? वारकऱ्याच्या डोळ्यातून जंजाळ साहेब पाणी आलं. तर नम्रता कशाला म्हणतात ऐका शेळके साहेब. त्या किल्लेदाराच्या डोळ्यातून पाणी आलं. किल्लेदारानं विचारलं, दादा का थांबलात, का कशा करता? खळखळ पाणी आलं वारकऱ्याच्या डोळ्यातून. सांगितलं, किल्लेदार महाराज काम 2 घेऊन आलतो. एक काम होतं माझ्या गुरुवर्यांची चिठ्ठी, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांची चिठ्ठी गडावरती पोचावी, हे एक काम होतं. आणि दुसरं काम होतं, मला रयतेचे राजे छत्रपती शिवराय बघायचे होते, पण माझं नशीब खोटं आहे, मला ते बघायला भेटले नाही. किल्लेदार रडू लागले. वारकरी दादा तुमच्या खांद्याला हाताला धरून वरे नेले ते छत्रपती शिवराय होते. तुम्ही दाराच्या वरी काढलेला बूट एका कोनाड्यात उचलून ठेवलाय ते छत्रपती शिवाजी महाराज होते. वाक्य नीट ऐका, वाक्य नीट ऐका. बूट कोणाचीही उचलू नका. लायक संपन्न लोकांचे बूट उचला, अधिकाऱ्यांचे बूट उचला. अधिकारी म्हणजे मी पैशावाली म्हणत नाही, वैचारिक पातळी ज्यांची स्थिर आहे त्यांचे बूट उचला.
तुम्हाला असं वाटतंय का कोणाचेही बुट उचलल्यावर माणूस श्रीमंत होईल? अद्याप नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. नशिबाच्या भाग्यरेषेच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. नका वेडेवानी करू. छत्रपती शिवरायांनी बुट उचललं, कशा करता उचलला असेल? श्रुती नावाची पत्रकार छेद देती. काय गरज असेल शिवरायांना बुट उचलायची? त्याचं एकमेव कारण होतं, राजाच्या दरबारामध्ये चांगली आणि वाईट दोन्ही माणसं येत असतात. जोंजाळ साहेबांना तो अनुभव असेल. तुमच्याकडे चुकीची माणसं सुद्धा काम घेऊन येतात. तुम्हाला कळाल्यावर थोड्या वेळानं तुम्ही स्थिर होऊन त्यांना समजून सांगता, आणि चांगली सुद्धा माणसं तुमच्याकडे येत असतात. पण चांगल्या माणसामध्ये 1-2% नालायक पण तुमच्याकडे येतात. ती पण तुम्हाला हाताळावं लागतात. कारण माणूस मोठा झाला की त्याचं जीवन प्रसादासारखं असतं. ती पण हाताळावं लागतात. न्याय व्यवस्थेसाठी छत्रपती शिवरायांच्या दरबारात मूर्ख सुद्धा येत होते. पण मूर्खाचा पाय, हरामखोराचा पाय, नालायकाचा पाय, शेळके साहेब, भडव्यांचे पाय वारकऱ्याच्या बुटावर पडू नये म्हणून छत्रपतीनं वारकऱ्यांचा बुट उचलून ठेवलाय. काय राजा आहे हो, काय राजा आहे, काय राजा. पाय धुवायला पाणी दिलंय, ही आपली परंपरा आहे. आपल्याला कोविड झाल्यावर कळालं हातपाय धुवून जेवायला बसावं, आहे की नाही हो? कोविड झाल्यावर कळालं हात धुवा, हातपाय धुवा. आपली परंपरा आहे पाहुण्यांना हातपाय धुवायला पाणी देणे. रयतेच्या राजांनी पाय धुवायला पाणी दिलं, रेशमाचा कपडा, पाय पुसायला दिलाय, बसायला गालीचा टाकला. पाहुण्यांचा आदर करतात आपल्याकडे. जेवायला बसल्याच्या नंतर उरलेलं तूप पात्रावर का वाढलं? कारण तुम्ही संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या, मला इंग्रजी शब्द एक आठवतंय, मी तसं शिकलो नाही जोंजाळ साहेब, पण हाय प्रोफेशनल जीवन जगणाऱ्या बायका चतकोर चतकोर चपाती वाढतात. तुझ्या हाताला इचू डसू दे ना, जरा 2-4 कोरा वाढू देत जाय ना. ते शेतात काम करणारा पाहुणा आहे. आता तू कोरकोर खाती, सकाळी बर्गर खाय, पॅटीस खाय, पिझ्झा खाय, त्याच्यामुळे तू कोरकोर खाती. ते शेतात काम करून आलंय, जरा दसू दे तुझ्या हाताला इचू. भजे वाढताना 2च वाढती, पडू दे वंजळभर, उकलू दे तुझे बोट. महाराज छत्रपती शिवरायांनी विचार केला, रानात काबाड कष्ट करणारा वारकरी आहे, आणि त्या वारकऱ्याला यथेच्छ जीव घालावा हे ज्याला कळतंय ते राजे शिवराय होते. अंतःकरण भरून आलं. तुकोबरायचे वारकरी किल्लेदाराला बिलकुल रडत होते. किल्लेदाराने विचारलं, महाराज तुमचं अंतःकरण भरून आलंय काय? मला आज कळालं, मला आज कळालं, रयतेचे राजा धर्मनिरपेक्ष आहेत. वारकरी संप्रदायावर त्यांची निष्ठा आहे, पण सर्वसामान्याविषयी त्यांची किती नम्रता आहे ही तिथून ओळखू येते, तिथून ओळखू येते. तुम्हाला एक माहित आहे का, छत्रपती शिवरायांना आदिशक्ती जगदंबेनं तलवार ही पूजा केल्यावर दिली नाही. जोंजाळ साहेब, पूजा केल्यावर दिली नाही. जगदंबेच्या लक्षात आलं छत्रपती शिवराय समाजाला न्याय देणारा राजा आहे, सर्वसामान्याला न्याय देणारा राजा आहे. म्हणून अशा राजाच्या हातात प्रभावशाली तलवार असावा. आमचे काही लोक सांगतात काय जगदंबेची भक्ती केली बरं का, काय साधना केली बघा, काय आराधना केली बघा, मग जगदंबा प्रसन्न झाली. सोमळ्या वाचून सांग जाय. मोठ्या लोकांना कोण्याही चौकटीत बसू नका. महाराज आई लेकरावर जितकं प्रेम करते, वात्सल्या भवो तृप्ता जठरा नलो तृप्ता वसाम मंडितो राजा श्रेयो यज्ञायास्तियम. आणि असा राजा समाजाचं रक्षण करण्याकरता त्याच्याकडे शस्त्र असावा, पुरुषार्थी. म्हणून जगदंबेने नवनाथ बाबा तलवार दिली. किती न्याय गोड सांगू तुम्हाला, किती न्याय. आपण फक्त बिल्ली लावण्यापुरताच हुशार झालो खिशाला. छत्रपती शिवरायांचे घोडे जर एखाद्या शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून जोंजाळ साहेब पळाले, गोबीतून पळाले असतील, मेथीतनं पळाले असतील, वांग्यातनं पळाली असतील, गव्हातनं पळाली असतील, ज्वारीतनं पळाली असतील, तुरीतनं पळाली असतील,
तर पिकातून घोडी गेल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागं 3 तासात न्यायाधीश मागून येत होता आणि कंक न्यायाधीशाच्या मागच्या घोड्यावर असायचा. कंक म्हणजे चार्टेड अकाउंटंट, हिशोबनीस, पुराणाची भाषा कंक. आपल्याकडं मराठी भाषेचा दिन असा मोबाईल हँग होस तर प्रचार केला जातो. आणि जिला सही करा सही तर लावा शाईन, तिने विचारलं काय तर म्हणली लय बिजी, अति टेन्शन आलंय. अजूनही खिशातली इंग्रजी शिकू नका असं म्हणणार नाही, प्रचंड शिका, पण बाकीच्या भाषा लोणचा सारख्या खा आणि मराठी भाषा भाजीपोळी सारखी वापरा. शिका. माझ्या आळंदीतल्या मालकांना 56 भाषा येत होत्या, पण गौरव मराठी भाषेचाच केला. हे भाषा 56 येत होत्या, पण जास्त कोणती भाषा सांगितली? माझा मराठाची बोल अमृता तेही पैजाज आईशा अक्षरे रसिके ये मराठीचे नगरी. काय काय पुरुष भाषा 56 भाषा. बोलण्याचा प्रयत्न करा आपल्या भाषेत. मना शुभ सकाळ, मना शुभ रात्री. हे शहरातल्या जोंदाळ साहेब हाय प्रोफेशनल लोकांचं जीवन. सकाळी कुत्र घेऊन आखोड्याचे डीव फिरला की लोकांना असं म्हणायचं हे लय पैसा आलाय. आता 2 पायाचं कुत्र जर 4 पायाच्या कुत्र्याला घेऊन फिरत असेल तर ते लयच पैशावाला असतोय असं कोण सांगायचं? असं काही नसतंय. लय लोकांना कमी कपडे घालणं, जास्त अंग दिसणं, प्रदर्शन दाखवणं, म्हणजे त्यांना असं वाटतंय आम्ही लय पैशावालेत. अरे तुम्ही उसातले डुकर येत. विठाला विठाला. कमी पैसे असतील का? तरी अमावस्याच्या दिवशी जिच्या अंगाचा प्रकाश पडतोय तिला साडी नेसून चोळी देऊन खाना नारळानं वटी भरून वापस केली. काय आदर्शवाद असेल? घ्या मोठ्यांकडनं, शिका मोठ्यांकडनं. हे भिकार चोट लक्षण सगळे पाश्चिमाती संस्कृती अंमलात आणायची आणि आम्ही भारतीय म्हणायचं. रुमण्यान हानी नियम तुम्हाला. विठाला विठाला. यायला काय टोमणे मारावं? आमचे सुद्धा बरमुडे घालून फिरायला जाते. कीर्तनकार जर बरमुडा घालून जर फिरायला गेला असेल तर काय म्हणून नवनाथ भाऊ त्यांच्या पाया पडायचे? लोकांच्या गोळ्या संपल्यात का आपल्या पाया पडायला? चला काय सांगू लागलो.